एकदा परमपूज्य बाबांना एकाने विचारले की नको असलेला माणूस ज्याच्यामुळे साधनात व्यत्यय येतो घरी आला तर कसे वागावे. त्यावरती बाबांनी श्रींना स्मरून म्हणाले, श्री महाराजांच्या इच्छेने हा आला आहे हे लक्षात ठेवून त्याच्याशी गोड वागावे. अर्थात हे कठीण आहे, पण अभ्यास केला पाहिजे. सर्वाभूती भगवत भाव पाहण्याचा अभ्यास वाढवला पाहिजे. सर्व काळ सर्वांना सांभाळणे कठीण आहे. थोडे बहुत पुढे मागे होणारच. खुबीने वागावे. शक्यतो दुसऱ्याचे अंतःकरण दुखवू नये. पण ते वागणे साधनेच्या आड येत असेल तर प्रथम साधन सांभाळावे. श्री महाराज कृपा सिंधू होते. त्यांच्या गोष्टी निघाल्या की डॉक्टर कुर्तकोटींच्या डोळ्यातून पाणी येई. श्री ब्रह्मानंद म्हणत की ज्याच्यावर श्रींची दृष्टी पडली त्याला त्यांनी सोडले नाही. एकदा बाबांनी श्रींना विचारले, आपण इतक्या लोकांना नाम देता ते तुमच्या लक्षात राहतात का. त्यावर श्री म्हणाले, सैन्यातल्या घोड्यांना ओळखता यावे म्हणून नंबराचा ठसा डाकतात. तसा नाम दिलेला माणूस मला नेहमी ओळखता येतो. तात्यासाहेब म्हणत, श्रींनी किती लोकांवर उपकार केले ते पाहिले म्हणजे मन विस्मित होऊन जाते. जेथे महाराज तेथे नेहमी आनंद असतोच. एकदा परमपूज्य बाबा म्हणाले, मोठमोठ्या निष्ठावंतांची निष्ठा देखील कसोटीच्या क्षणी कशी डळमळीत होते पहा. हे सांगताना त्यांनी पूज्य पांडुरंग बुवांची एक हकीकत सांगितली. त्यांना श्रींनी एकांतात बसून जप करायला सांगितले होते. एकदा तेथे एक वाघ आला. घाबरून त्यांनी मोठ्याने श्री महाराज अशी हाक मारली. श्री महाराज तेथे प्रगटले आणि वाघ नाहीसा झाला. श्रींनी त्यांना विचारले, मी नामात आहे असे सांगितले असताना नाम घ्यायचे सोडून मला कशाला हाक मारलीस. श्री पांडुरंग बुवांच्या डोळ्यातून पाणी आले.